गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण MPSC ग्रुप पी अराजपत्रित सेवेच्या 2022चा जो आपला कंबाईनचा प्रीचा पेपर होता त्याचा जिओग्राफीचा पार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहूया. 41 पासून सुरुवात आहे. पहिला क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1922 या दशकात लोकसंख्येची वाढ ऋणात्मक झाली, याचे कारण काय? ऋणात्मक वाढ म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे वाढ तर नाही झाली पण घट झाली. ते कशामुळे होऊ शकते? त्या काळात जन्मदर कमी होता, साथीचे रोग होते, पूर होता, आता औद्योगिकरणाचा याच्याशी काहीच संबंध नाहीये. पण आपण हे म्हणू शकतो की ते जे आपलं जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे आरोग्याच्या सेवा आहेत, त्या कदाचित त्यावेळेस पुरेशा नसेल किंवा विकसित झाल्या नसेल, त्याच्यामुळे पण होऊ शकते. आणि साथीचे रोग यायचे, प्लेग, कॉलरा, याच्यामुळे मृत्यूदरामध्ये एकदम वाढ व्हायची आणि जन्मदर पण आटोक्यात यायचा. त्याच्यामुळे ऑप्शन 2 आहे आपलं. तुम्ही एक बघू शकता की हे याच्याशी ना रिलेटेड, म्हणजे कसं जन्मदर किंवा मृत्यूदर याच्याशी रिलेटेड आपले रोग वगैरे जास्त असतात. पूर आला तर एखाद्या ठिकाणीच तसं होईल, पूर्ण याच्यात नाही होणार. आणि औद्योगिकरणाचा तर त्याच्याशी काही हेच नाहीये, संबंधच नाही. नेक्स्ट हा क्वेश्चन ना कॅन्सल आहे, सॉरी. नेक्स्ट बघू आपण. भारतात या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. आता सुवर्णतंतू आपल्याला भारतामध्ये ना तागाला म्हणतात. तागा पश्चिम बंगाल, बांगलादेश मध्ये खूप जास्त पिकतो. ओरिसामध्ये पण असतो. जिथे खूप पाणी आहे तिथे पाणी आणि सुपीक प्रदेश. आता गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा सुपीक प्रदेश आहे आणि पाणी आहे, गंगेचं पाणी आहे, ब्रह्मपुत्रेचं पाणी आहे, दामोदर नदीचं पाणी आहे. त्याच्यामुळे इथे तागा भरपूर प्रमाणात होतो. त्याला सोनेरी तंतू असं म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत रांगा आहे? उत्तर दक्षिण अशी. आणि पश्चिमेला म्हटलंय तर एकच आहे आपलं वन अँड ओनली फेमस सह्याद्री. सह्याद्रीचा स्टडी केल्याशिवाय तर महाराष्ट्र कम्प्लीटच होत नाही. तर मग त्याचं उत्तर आहे सह्याद्री. आता एक पाहू आपण. शेतीच्या व्यापारणी करणारे भांडवली शेतीला प्रोत्साहन मिळाले नाही. हे खूपच सवय आहे याला आयोगाला. हे काय करते, पूर्ण स्टेटमेंट व्यवस्थित लिहिते आणि मग जेव्हा आपण असं वाचण्याचा कंटाळा करतो की जो आता काय वाचायचं बरोबर, तेव्हा हे शेवटी शपूट लावते नाहीच. म्हणजे बघा, आपण सगळं काही केलं पण आपण ते बस वाचायचा कंटाळा केला म्हणून तसं झालं. तर मग इथे नाही म्हटलं, चुकलं. नेक्स्ट पाहू. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट व वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. आता पहा, व्यापारीकरण झालं शेतीचं, ठीक आहे. व्यापारीकरण झालं, भाडे तत्वावरील वहिवाट म्हणजे कमर्शियलायझेशन, इंटेन्सिव्ह आयदर टेनन्सी अँड शेअर क्रॉपिंग. हे काय म्हणते, व्यापारीकरणामुळे वहिवाट व भाडेवाढीचं जमीन लागवडीचं प्रमाण वाढलं. याचं म्हणणं आहे की नाही जसं झालं. म्हणजे मी बघा, याच्यामध्ये जेव्हा कोणती असतात, मोस्ट ऑफ द टाइम दोन्ही सत्य असतात किंवा दोन्ही असत्य असतात. एखादं हे खूपच क्वचित असते, म्हणजे 80% मध्ये दोन्ही सत्य असतात आणि दोन्ही असत्य असतात. त्याच्यामध्ये पहिलं तर सत्य चुकीचंच आहे आणि दुसरं पण चुकीचंच आहे. आयोगाने दुसऱ्याला पण चुकीचं दिलं आहे की आयोगाचं म्हणणं आहे की व्यापारीकरणामुळे भाडेवाढ व भाडेपट्टीच्या जमिनीकरण प्रमाण वाढ झाली नाही. कारण की आपल्या इथे मोस्टली सबसिस्टन्स फार्मिंग, म्हणजे आपल्या पोटापुरतं आपण हे करतो, पिकवतो. त्याच्यामुळे भाडेपट्टी व भाडेवाढ याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाढीमध्ये वाढलं नाही. ठीक आहे, याचा आन्सर 2 आहे. दोन्ही चुकलेले आहे. एवढं काम राहिलं का माहिती मस्त प्रॉब्लेम. हा, महाराष्ट्रातील लोहखनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत आपल्याला माहिती नाही, आपण एक अंदाज घेऊ. लोहखनिज बघा, महाराष्ट्रामध्ये ना जे काही आहे म्हणजे कोकणात आहे आणि पूर्व विदर्भात आहे, ह्या दोनच ठिकाणी सगळी काही खनिज संपत्ती एकवटली आहे. आणि हे जे बाकीचे जिल्हे आहे ना, हे ना कोकणात आहे ना हे पूर्व विदर्भात आहे. त्याच्यामुळे हे सगळे गेले आणि सिंधुदुर्ग आपला आन्सर आहे. बस आपल्याला काही जमलं नाही खनिज संपत्ती बाबतीत तर बस कोकण आणि पूर्व विदर्भ, दॅट्स इट. त्याच्यामधलेच रिलेटेड ऑप्शन मारायचे. महाराष्ट्रातील शेती संबंधीच्या काही समस्या आहेत त्या सामाजिक स्वरूपात. कोणती समस्या सामाजिक स्वरूपाची आहे म्हणते? सामाजिक म्हटलंय. हा, सामाजिक मध्ये काय येईल? सामाजिक मध्ये समाजाशी रिलेटेड गोष्टी येतील. आता हवामान सामाजिक आहे का? नाही. आर्थिक भांडवल सामाजिक आहे का? नाही.
शेतीचं संशोधन सामाजिक आहे का नाही, पण शेतीचं विभाजीकरण म्हणजे जे फॅमिलीमध्ये जेवढे मेल मेंबर असतात किंवा जेवढे वारसदार असतात त्याच्यावर जे जमिनीचं वाटणीकरण होते ते एक सामाजिक स्वरूपाची आहे. कारण की जेवढे त्याचे वारसदार, जेवढी मोठी फॅमिली तेवढ्यानुसार त्याचं जास्तीत जास्त वाटणीकरण होते. म्हणजे जर वडिलांजवळ किंवा एक 5 एकराचा तुकडा असेल तर त्याचे जर 5 भाऊ किंवा 5 बहीण असतील, जे काही असेल 5 वारसदार असतील, तर त्याच्यामध्ये एक एक कर वाटल्या गेली. म्हणजे 5 याचं विभाजीकरण झालं, कमी झाली, त्याची साईज छोटी झाली. म्हणून ही सामाजिक समस्या. ठीक आहे. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यावरणाचा वाटा किती टक्के आहे? आता हा वाटा ना एक्झॅक्टली किती टक्के आहे कोणीच सांगू शकत नाही, पण आपण आपल्या ट्रिकनी जाऊ. इथे पण 9 आणि 9 कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे 9 तर असणारच आहे. आणि ह्या जो आहे ना 9.34 हा मोर प्रिसाइज आहे. म्हणजे पॉइंट नंतर 3-4 देऊन त्यांनी खूप जास्त त्याच्यावर भर दिला आहे की हाच आन्सर आहे, हा एकदम व्यवस्थित आहे. म्हणून हे प्रिसाइसली सांगितलंय त्यांनी 9.34 म्हणजे खूप जास्त ऍडिशनल डाटा, खूप जास्तीचा डाटा व्यवस्थित सांगितलेला आहे. म्हणून हे त्याचा आन्सर आहे. भारतापैकी खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महत्वाची बनते. आता पश्चिम किनारपट्टी म्हणजे कोणती? आपली इथली महाराष्ट्राच्या साईडची, महाराष्ट्र गुजरात साईडची पश्चिम किनारपट्टी आपण असं म्हणू. तर त्याच्यामध्ये चेन्नई तर पूर्वेवर आहे, हल्दिया पण पूर्वेवर आहे, कांडला जे आहे ना, कांडला जे आपलं बंदर आहे ते पश्चिम किनारपट्टीवरच येते. ठीक आहे. गोवा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ हे सगळे पश्चिम किनारपट्टीवाले प्रदेश आहेत. भारतामध्ये मे महिन्यात सरासरी तापमान सगळ्यात जास्त कुठे असते? आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त तापमान कुठे असते? तर आपल्या पूर्व विदर्भात. पूर्व विदर्भ म्हणजे थंडीला तिथे थंडी पण जाणवत नाही, पण उन्हाळा एवढा इंटेन्स जाणवतो. तुम्ही जर चंद्रपूर वगैरे मध्ये गेले असाल तर बापरे, म्हणजे तिथं उन्हाळ्यात नॉर्मल मध्ये तर तुम्हाला सहनही होत नाही, एवढा कडक उन्हाळा असते. तर आपण नेक्स्ट वाला क्वेश्चन बघूया. आपला याचं 4 आहे. 51 भिलाई लोह पोलाद कुठे स्थित आहे? भिलाई लोह पोलाद हा पहिले जेव्हा अनडिवायडेड हे होता मध्य प्रदेश, तेव्हा तो मध्य प्रदेशामध्ये येत होता. आता तो छत्तीसगड मध्ये गेलाय. भिलाई तो आपण ना रशियाच्या मदतीने केला होता. निकित्री म्हणून रशियाचे एक होते डेलिगेट, ते तिथे आले होते. हा क्वेश्चन अगोदर आलाय, त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने नील क्रांती धोरण कधी जाहीर केला आपल्याला माहिती नाहीये. मी तुम्हाला कितीदा सांगितलंय की अननोन क्वेश्चन, न्यू अननोन क्वेश्चन असला की ऑप्शन ए मारायचं. दॅट्स इट. कारण की कोणालाच माहिती नाही राहते, म्हणून ऑप्शन ए सोबत जायचं. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होते, याचं काय कारण आहे? शहराकडे स्थलांतरित होत आहे. हा, शहराकडे स्थलांतरित होत आहे, त्याचं मेन कारण आहे. मग आणखी काही आहे का? जन्मदर, मृत्यू दर, रोजगार नाही म्हणून कमी होऊ शकते का? नाही. जन्मदर कमी आहे का? नाही. तर त्याचं एकच कारण आहे, स्थलांतर होत आहे. ऑप्शन नंबर 2. जेव्हा एखादं कारण सतत, इथे काय म्हटलं, सतत कमी होत आहे, कारण इथे एक लाईनच एक्सपेक्ट आहे त्यांना. ठीक आहे, माझा आवाज चांगला आहे कारण मी आपट खात नाही, तसंच आहे, एकच लाईन एक्सपेक्ट आहे त्यांना. त्याच्यामुळे एक लाईन मधले हेच आहेत बी आणि डी, आणि डी रिलेव्हंट नाही आहे म्हणून बी सोबत आपण जाणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम होतो? कशाचा होतो सगळ्यात जास्त परिणाम? पर्वतांचा परिणाम सगळ्यात जास्त होतो पावसावर. आणि हे बघा, हा जो ऑप्शन आहे सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वतरांगा, हा मोठा ब्रीफ, लॉंग आणि वेल एक्सप्लेन केलेला आहे. खूप जास्त माहिती दिली आहे, खूप लांब लचकचा ऑप्शन आहे, म्हणून हाच आपला आन्सर आहे. नेक्स्ट, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रत्यय कोणत्या याच्यावर आहे? आता तुम्हाला माहिती असेल उकाईच्या वेळेस ना महाराष्ट्राला पण कन्सिडर केलं गेलं होतं, कारण की तापी नदी महाराष्ट्रातून वाहते. त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये पहिले जेव्हा त्याच्यात आला होता, प्रपोज झाला होता, तेव्हा महाराष्ट्र स्टेक होल्डर होता.
तेव्हा तो खूप चर्चेमध्ये पण होता. तर तापी त्याचं उत्तर आहे. मार्च 2020च्या अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची सगळ्यात जास्त संख्या आहे? हे बघा, जेव्हा मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं, जेव्हा महाराष्ट्र किंवा भारत असते क्वेश्चन मध्ये, तेव्हा ते आपल्या डोमेस्टिक गोष्टी, आपल्या लोकल गोष्टीच मारायच्या. म्हणजे बा महाराष्ट्राच्या, म्हणजे MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPPSC पब्लिक, उत्तर प्रदेश पब्लिक, तिथे त्याच गोष्टी विचारल्या जातील. कारण की दुसऱ्या देशाच्या, दुसऱ्या राज्याच्या किंवा दुसऱ्या प्रांताच्या गोष्टी आपल्या परीक्षेत विचारल्या जाणार नाही. आपल्याला त्याचं रिलेव्हन्स नाही आहे, त्याचं महत्व नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोष्टी आपल्यालाच विचारायला लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रच त्याचा आन्सर असते. जेव्हा महाराष्ट्र किंवा इंडिया जेव्हा ऑप्शन मध्ये असते, तेव्हा 80% केसेसमध्ये महाराष्ट्रच असते. 93 मध्ये भारत सरकारने अध्यक्ष केलेली सार्वजनिक क्षेत्राची उपक्रमांचे निर्गुंतवणुकीकरणासाठी कोणती समिती नेमली होती? कोणती समिती नेमली होती आपल्याला माहिती आहे का? हा PYQ बरेचदा आलेला आहे. मी पाठच केला होता 1993 ची निर्गुंतवणूक समिती, डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन. हे C रंगराजनच्या याच्यामध्ये होतं. हा क्वेश्चन फॉरेस्ट मध्ये पण आलेला आहे, मेन्स मध्ये तर बरेचदा आले, राज्यसेवेमध्ये पण आलेला आहे. खूपचदा हे आहे. म्हणजे पहा PYQ किती कामाचे आहे, इरून फिरून तेच येतात. त्याच्यामुळे PYQ ला अंडरएस्टिमेट करून किंवा कमी लेखून बिलकुल चालत नाही. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आली आहे? कोणत्या क्षेत्रात आली आहे आपल्याला माहिती नाही. मला बिलकुल माहिती नाही 17-18 मध्ये कुठे आली होती. म्हणजे आपण 22चा पेपर सॉल्व्ह करूला जास्तीत जास्त स्टॅटिस्टिक आपण 20 पर्यंत करू. त्याच्यामुळे काय करायचं, ऑप्शन ए मारायचं. कोणालाच माहिती नाहीये. ऑप्शन ए झालं. ऑप्शन ए याचा आन्सर आहे. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी केंद्रासाठी एवढे कोटी प्रदान करण्यात आले. किती शहरांसाठी? वी डोंट नो. आपल्याला माहिती नाही. आता आपण एक नॉर्मल कॉमन काढून पाहू. 2-2 तर सगळीकडेच आहे. ठीक आहे. 51 सिटीज आपल्याकडे मिलेनियर सिटीज आहेत. म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त असलेल्या 51 जवळपास सिटीज आहेत. तर 51 म्हणजे 51 सिटीज आहेत. 51 पेक्षा कमी सिटी मध्ये पण हा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो. सगळ्या सिटीची हवा खराब आहे असं नाही आहे ना. त्यामुळे आपण 51च्या आसपासच्या ज्या संख्या आहेत, 40, 42, 52, 53 वगैरे, ह्या सगळ्या याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे आपण 50-50 पर्यंत जरी आणला आपला आन्सर. आता एक आपण मार्क करू शकतो. ठीक आहे. याचा आन्सर 2 दिलाय त्यांनी, 42 म्हटलंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया की देशात जोड्या लावा आहे. सगळ्यात पहिले आपण हे पाहू की आपलं कॉमन काढून आपला आन्सर येते. 3 इथे आहे. ठीक आहे. इथे 2 आहे. ठीक आहे. इथे एक कॉमन आहे आणि इथे 4 आहे. हे बघा, हे तिघीले कन्सिडर केलं ना आपण की 3 आणि 4 हे फिक्स आहे. 3 इथे आणि 4 इथे, हे तर फिक्स आहे. मग उरलं काय, आपण 2 आणि 3 पर्यंत आलो. पण सगळ्यात जास्त तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त जोड्या लागल्या आहे 3च्या, आणि 3च त्याचा आन्सर आहे. थोडं लॉजिकने जरी गेलं तरी होते. कारण की पहिला जो ऑप्शन आहे द्वितीय क्रमांकाचा कृषी उद्योग, साखर आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन उद्योगामध्ये केलाय. सर्वात जुना जो आहे असंघटित क्षेत्रातला, संघटित क्षेत्राचा उद्योग तो सुती कापड आहे. आणि जलद औद्योगिकरणास कारणीभूत आहे लोह खनिज व स्टीलचा उद्योग. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे ना, तो एकदम व्यवस्थित बसून राहिलाय, तोच आपला आन्सर आहे. जे मॅच द पेअर असतात ना, त्या सोप्या असतात, त्यांना सोडायचं नाही. त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत म्हणजे कॉमन काढून किंवा पॅटर्न लावून किंवा एखादी जोडी वगैरे लावून जर आपला आन्सर येत असेल तर नक्की काढायचं. ठीक आहे. आज आपण जिओग्राफी केला आहे 22चा. नेक्स्ट टाइम आपण इकॉनॉमिक्स करू. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.